नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळेजण? हसत राहा, खेळत राहा, आपल्या अभ्यासात व्यस्त राहा आणि मस्त राहा. मागील व्हिडिओमध्ये आपण आपला पायथागोरस चॅप्टर एकदम व्यवस्थितरित्या संपवला. या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत आपल्या पार्ट 2 मधील ट्रिग्नोमेट्री चॅप्टर, जो की 124 पेज नंबर आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या सोबत पुस्तक ठेवा, जेणेकरून मी काय बोलणार आहे आणि तुम्ही काय समजून घेणार आहात याच्यामध्ये ताळमेळ लागेल. आपण स्टार्ट करणार आहोत ट्रिग्नोमेट्री चॅप्टर. ट्रिग्नोमेट्री चॅप्टर मध्ये आपल्याला जे काही नॉलेज आहे ते नॉलेज पुढे चलून भरपूर युजफुल राहणार आहे. का राहणार आहे? जेव्हा तुम्ही 11वी-12वीला मॅथमॅटिक्स घेसाल किंवा पुढे चलून पॉलिटेक्निक्स करसाल, अजून त्याच्या पुढे इंजिनिअरिंग करसाल, त्याच्यामध्ये हे ट्रिग्नोमेट्री मध्ये असलेले रेशोज भरपूर युजफुल ठरतात. पायथागोरस थेरम जसा पूर्ण थेरमचा मास्टर स्ट्रोक आहे, तसंच ट्रिग्नोमेट्री हे पूर्ण मॅथमॅटिक्सचा मास्टर आहे. म्हणून ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर आपण एकदम सोप्या लँग्वेजमध्ये आणि जसं आपल्याला जमते त्या भाषेमध्ये आपण शिकून घेणार आहोत. ट्रिग्नोमेट्रीमध्ये काही नाही, काही रेशोज असतील. समजा एक पिक्चर आहे, त्या मूवीजमध्ये त्या पिक्चरमध्ये 6 कॅरेक्टर असतील, तसे 6 रेशो आपल्याला डिफाईन करायचे, शिकायचे. त्यामधला पहिला रेशो, आता जास्त न बोलता मी काय करतो, डायरेक्ट चॅप्टरला सोबत जाऊया. पहिला रेशो कोणता, जो की आपण 9वीला सुद्धा थोडंफार अभ्यासलाय. मी नाही म्हणणार की 9वीचा अभ्यास तुमचा कम्प्लीट असेलच, तरी पण आपण आपल्याला जेवढं काही जमते तेवढं अगोदर आपण रिकॉल करून घेऊ, आठवून घेऊ. आपण पहिला रेशो कोणता आठवला होता बरं? पहिला रेशो होता आपला साइन वाला. कोणता रेशो? साइन वाला. समजा एक ट्रायंगल असेल आणि त्यामध्ये एक अँगल 90 डिग्री असेल, तर दुसरा एक अँगल मी थिटा घेऊ शकतो. थिटाची ओळख करून घ्या, जेणेकरून पूर्ण धडा संपेपर्यंत आपल्याला थिटा दिसणार आहे. म्हणून थिटा काही नाही, एक साइन आहे, एक चिन्ह आहे दाखवायसाठी की एक अँगल आहे म्हणून. बस, थिटाचं दुसरं काही काम नाही, एक डिनोट करण्याचं साइन आहे. जर एक अँगल थिटा असेल आणि एक अँगल 90 डिग्री असेल, तर दुसरा 90 मायनस थिटा असेल. काय असेल? 90 मायनस थिटा. हे झाला ट्रायंगल. आता मी काय ठरवलं होतं, समजा थिटाच्या समोरची एक बाजू आणि थिटाचा असलेला, त्या ट्रायंगलचा असलेला हायपोटेनस, या दोघांचा भागाकार करून एक रेशो डिसाईड करायचा आणि त्या रेशोला नाव दिलं साइन म्हणून. कोणाचं साइन? थिटाचं. म्हणजे थिटाचं साइन गुणोत्तर हे थिटाच्या समोर असलेली बाजू, थिटाच्या समोर असलेली बाजू कोणती? बीसी. म्हणून बीसीला बीसी डिवायडेड बाय आणि हायपोटेनस एसी, म्हणून एसीला एसी, या दोघांवरून घ्यायचं ठरवलं आणि त्याला नाव दिलं साइन थिटा. बस एवढंच काम आहे साइनचं, दुसरं काही नाहीये. साइनची जर डेफिनेशन लिहायची ठरवली, साइनची डेफिनेशन तयार होईल अपोजिट साइड डिवायडेड बाय त्याच ट्रायंगलचा हायपोटेनस, त्याच ट्रायंगलचा हायपोटेनस. जसं की हा जो ट्रायंगल आहे त्याचा हायपोटेनस कोण आहे? एसी. आणि थिटाच्या अपोजिट साइड कोण आहे? बीसी. आणि थिटाच्या ऍडजसेंट साइड कोण आहे? एबी. बस, सोपा आहे पार्ट. जसं आपण साइन थिटा बोललो, समजा मी दुसरा एक रेशो घ्यायचं ठरवलं, त्याचं नाव आहे कॉस थिटा. राईट. जसं साइन थिटा मी अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस घेतलं आणि मी ठरवलं आता कॉस थिटा घ्यायचा, ऍडजसेंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस घ्यायचा. काय घ्यायचा? ऍडजसेंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. मग मी काय करणार? कॉस थिटाची डेफिनेशन लिहिणार. डेफिनेशन तयार झाली कॉस थिटाची. काय झाली हो? ऍडजसेंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. एकदम सोपं. मग ऍडजसेंट साइड कोण आहे? थिटाची ऍडजसेंट साइड म्हणजे थिटाच्या बाजूला असलेली साइड एबी, म्हणून एबीला एबी. आणि त्याच ट्रायंगलचा हायपोटेनस कोण आहे? एसीला एसी. राईट. म्हणजे मला साइन थिटा समजला आणि कॉस थिटा समजला. राईट. म्हणजे आता तिसरा रेशो कोणता असू शकतो? तिसरा एक रेशो आपण पाहिला होता 9वीमध्ये, त्याचं नाव होतं टॅन थिटा. काय नाव होतं? टॅन थिटा. सर तुम्ही काय करा, यावेळेस थिटाच्या समोरची बाजू आणि थिटाच्या ऍडजसेंट असलेली बाजू या दोघांचाच रेशो घ्या. कोणाचा? बीसीचा आणि बीएचा, दोघांचाच रेशो घ्या आणि त्याला नाव द्यायचं टॅन थिटा. म्हणजे जो रेशो अँगलची अपोजिट साइड, कोणती साइड? अपोजिट साइड आणि त्याचीच ऍडजसेंट साइड घेऊन येतो. ऍडजसेंट साइड मीन्स जो रेशो त्या अँगलची अपोजिट साइड आणि ऍडजसेंट साइड घेऊन येतो, त्या रेशोला नाव द्यायचं ठरवायचं टॅन थिटा. आणि अपोजिट साइड कोण आहे? बीसी आहे, म्हणून बीसीला बीसी. ऍडजसेंट साइड कोण आहे? बीए आहे, म्हणून बीएला बीए. बस, साइन थिटा काढलो, कॉस थिटा काढलो, टॅन थिटा काढलो. बस, सोप्या सोप्या डेफिनेशन आहेत, त्यावरून आपण त्यांचे रेशो ठरवत गेलो. आता पुढचा रेशो
साइन थिटा आहे. मग साइनचं जर मी अपोजिट करायची ठरवलं, डेफिनेशन काय आहे, अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेनियस. आता मी काय करतो, एक रेशो घ्यायचा ठरवला, कोणता, हायपोटेनियस डिवायडेड बाय अपोजिट साइड. हायपोटेनियस डिवायडेड बाय अपोजिट साइड रेशो घ्यायचा ठरवला आणि जो साइनच्या अपोजिट आहे म्हणून त्याला नाव दिलं कोसेक थिटा. कोणता थिटा, कोसेक थिटा. आणि तो आहे आपला 4था नंबर. कोणता नंबर, 4था नंबर. त्याची व्हॅल्यू काय येईल बरं, थिटा असलेला आणि त्याचा हायपोटेनियस कोण आहे, एसी, म्हणून एसी ला एसी. आणि थिटाची अपोजिट साइड कोण आहे, बीसी, म्हणून बीसी ला बीसी. राईट, सोपं आहे. पुढे चलू. 5वा रेशो. जसं तुम्ही साइनची डेफिनेशन उलट करून कोसेक घेतलात तसं कॉसची डेफिनेशन कोण आहे, ऍडजेसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. मी काय करतो, हायपोटेनियस डिवायडेड बाय ऍडजेसंट साइड. कोणती साइड, ऍडजेसंट साइड. आणि याला नाव देतो कॉसच्या उलट नाव सेक थिटा. कोणता थिटा, सेक थिटा. आणि मला माहित आहे आपल्या ट्रायंगलचा हायपोटेनियस कोण आहे, एसी. आपला जो अँगल आहे थिटा त्याची ऍडजेसंट साइड कोण आहे, बीए, म्हणून बीए ला बीए. राईट. पुढचा रेशो घेऊ. आता शेवटचा असेल आपला जो कॅरेक्टर आहे, आता 6वं कॅरेक्टर. 6वं कॅरेक्टर असेल आपलं टॅनच्या उलट. टॅनच्या उलट म्हणजे टॅनची जी डेफिनेशन आहे ती पूर्ण उलट करायची. अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजेसंट साइड असेल तर यावेळेस डेफिनेशन लागू करायची, ऍडजेसंट साइड, शॉर्टकट लिहितोय, ऍडजेसंट साइड डिवायडेड बाय अपोजिट साइड. आता ऍडजेसंट साइड डिवायडेड बाय अपोजिट साइड तुम्ही टॅनच्या उलट घेतला, त्याला नाव द्यायचं ठरवलं आपण कॉट थिटा. कोणता थिटा, कॉट थिटा. आणि जो आपला थिटा आहे त्याची ऍडजेसंट साइड कोण आहे, बीए, म्हणून बीए ला बीए. आणि जो आपला थिटा आहे त्याची अपोजिट साइड कोण आहे, बीसी, म्हणून बीसी ला बीसी. राईट. आता हे सर्व गोंधळ मी काय करतो, एका साइडला व्यवस्थित लिहून घेतो. कोणता, साइन थिटा. काय आलेला आहे आपल्या पुढं, साइन थिटाची व्हॅल्यू बीसी बाय एसी, बीसी बाय एसी. हे झाला पहिला रेशो. दुसरा रेशो आला आपल्याकडे कॉस थिटा. कॉस थिटा काय आलेला आहे, एबी बाय एसी, एबी बाय एसी. तिसरा रेशो, कोणता रेशो, तिसरा रेशो आपण लिहूत. तिसरा रेशो आपल्या पुढे आहे टॅन थिटा. टॅन थिटा इज इक्वल्स टू काय आलेला आहे, टॅन थिटा, बीसी बाय बीए, बीसी बाय बीए. आणि 4था रेशो काय आहे, 4था रेशो कोसेक थिटा. काय आलेला आहे, एसी बाय बीसी, कोसेक थिटा इज इक्वल्स टू एसी बाय बीसी. पुढे आहे 5वा रेशो. 5वा रेशो काय आलेला आपला, सेक थिटा इज एसी बाय बीए, सेक थिटा इज इक्वल्स टू एसी बाय बीए. आणि 6वा रेशो आहे आपला कॉट थिटा. कॉट थिटा इज इक्वल्स टू बीए बाय बीसी, बीए बाय बीसी. राईट. म्हणजे आपण त्यांची डेफिनेशन सुद्धा बघितली, त्या डेफिनेशनवरून त्यांची व्हॅल्यू काय येते ते पण बघितली आणि त्या सर्व व्हॅल्यू आपण साईडला लिहून घेतल्या. का लिहून घेतल्या बरं, याचंही कारण सांगतो. का लिहून घेतल्या, कारण याच्या पुढे आपल्याला हे जे काय साइन थिटा, कॉस थिटा आहेत ना, सर्व 6ला 6 रेशो हे यांचे रिलेशन बघायचे. म्हणजे कोण कोणाच्या उलट आहे, कोणत्या दोघांचा भागाकार, ही तिसरी व्हॅल्यू येते. तुम्हाला सांगतो पुढे पुढे, जसं जसं आपण पुढे पुढे जात जाऊ तशा तुमच्या सुद्धा कन्सेप्ट ह्या क्लिअर होत जातील. आता मला सांगा हे 6 रेशो कसे आले हे तुम्हाला समजले का. जो आपला ट्रायंगल आहे त्याचा जो थिटा हा अँगल आहे त्याच्या अपोजिट साइड, हायपोटेनियस आणि ऍडजेसंट साइड वरून आपण 6ला 6 रेशो त्याच्या डेफिनेशन सहित, त्यांच्या किमती सहित आपण काढून घेते. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये 1-2दा ट्राय करा, तुम्हाला सुद्धा जमून जातील. ठीक आहे. आता मी काय करतो, हा डावा पार्ट मिटून घेतो आणि आपण ज्या 6 किमती काढल्यात त्याच्यावरून त्याचे रिलेशन हे आपण बघून घेऊ. ओके. आता आपण तुमच्या पुस्तकात बघा, आपण आता पेज नंबर 26 वर आलो. 26 वर काय दिलंय, रिमेंबर दिस म्हणून वर एक बॉक्स दिलाय. त्यामध्ये आपल्याला रिलेशन दिलेत की साइन थिटा कोणाच्या रेसिप्रोकल मध्ये आहे. सर्वात अगोदर सांगतो रेसिप्रोकल काय असतो. रेसिप्रोकल म्हणजे काय, व्यस्त क्रिया. जसं की समजा मी एक संख्या दिली, उदाहरणार्थ 17, आणि मला सांगितलंय 17चा रेसिप्रोकल लिहा, तर मी काय लिहिणार, 1/17. काय लिहिणार, 1/17. कन्सिडर मी एक व्हॅल्यू घेतली, अजून एक y, तर yचा रेसिप्रोकल मी काय घेऊ शकतो, 1/y. बस रेसिप्रोकल म्हणलं की व्यस्त क्रिया अशीच करायची असते. आता याचाच यूज आपल्याला काय करायचा आहे, आपल्या व्हॅल्यूज मध्ये काढायचा आहे. आताच आपण ह्या व्हॅल्यू काढून घेतल्या. आपला हा ट्रायंगल आहे, त्यामध्ये हा अँगल 90 डिग्री, हा अँगल थिटा डिग्री, हा असेल 90 - थिटा डिग्री. साइन थिटा
ही व्हॅल्यू आपल्याला याच्या रेसिप्रोकल मध्ये कोण आहे आपण बघलो होतो, कोसेक थिटा. कशी बघितलो, साइन थिटा आणि कोसेक थिटा जर बीसी बाय एसी आणि एसी बाय बीसी असेल, दोघांच्या व्हॅल्यू कशा आहेत, उलट आहे. चेक करा तुम्ही सुद्धा. बीसी बाय एसी ही साइन थिटाची व्हॅल्यू आणि कोसेक थिटाची व्हॅल्यू एसी बाय बीसी असेल तर आपल्याला सहज समजाले की ह्या दोन व्हॅल्यू एकमेकाला उलट असतील. कशा असतील, उलट असतील. म्हणून मी काय घेऊ शकतो, मी लिहू शकतो की सर साइन थिटा जो आहे ना तो कसा आहे, आपल्या कोसेक थिटाला रेसिप्रोकल आहे. कसा आहे, कोसेक थिटाला रेसिप्रोकल आहे. आणि आपलं पहिलं रिलेशन इथं संपते. काय संपते, की साइन थिटा जो आहे तो कोसेक थिटाचे रेसिप्रोकल आहे. कोसेक थिटा याचाच अर्थ असा मी असं सुद्धा लिहू शकतो की सर साइन थिटा आणि कोसेक थिटा यांचा गुणाकार सुद्धा काय आला पाहिजे, एकच आला पाहिजे. म्हणजे कोसेक थिटाची व्हॅल्यू मी काय केली, डावीकडे नेली. तर साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1 असं आपलं पहिलं रिलेशन झालं. आता दुसरं रिलेशन काय आहे, जो कॉस थिटा आहे एबी बाय एसी याची कोणती व्हॅल्यू एसी बाय बीसी देते, दुसरं कोणता रेशो एसी बाय एबी देतो हे चेक करू. एसी बाय एबी इज मीन्स सेक थिटाची व्हॅल्यू एसी बाय एबी आहे. याचाच अर्थ असा, जो कोसेक थिटा आहे तो आणि जो सेक थिटा आहे तो हे एकमेकाला कसे असतील, रेसिप्रोकल असतील. म्हणून दुसरं रिलेशन आपल्याला लिहिता येते की सर जो कॉस थिटा आहे तो आपल्या सेक थिटाच्या रेसिप्रोकल मध्ये आहे. म्हणून मी इथं काय लिहू शकतो, यालाच जर मी सेक थिटा आपला डावीकडे नेला तर काय होईल, कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल्स टू व्हॅल्यू आली पाहिजे 1. व्हॅल्यू आली पाहिजे 1. अजून एक तिसरे रिलेशन सुद्धा आपल्याला फाइंड आउट करता येते. चेक करा, जी टॅन थिटाची व्हॅल्यू आहे ती कॉट थिटाच्या व्हॅल्यूच्या उलट आहे. काय आहे, बीसी बाय बीए काय असेल, बीसी बाय ए, कदाचित चुकून बीसी झालं, बीसी बाय बीए इज इक्वल्स टू बीए बाय बीसी. म्हणून मला समजलं जी टॅन थिटा असेल तो कसा असेल, कॉट थिटाचा रेसिप्रोकल असेल. याचाच अर्थ असा, जर मी कॉट थिटाला तिकडे नेलं तर टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल्स टू काय आला पाहिजे, 1 आला पाहिजे. बस सोपे रिलेशन तुम्हाला सुद्धा समजायले. अजून एक जर मी साइन थिटा आणि कॉस थिटा यांचा जर भागाकार केला तर काय होईल बघा. चौथं रिलेशन आपण फाइंड आउट करायलो, साइन थिटा आणि कॉस थिटा यांचा भागाकार करून. साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे, बीसी डिवायडेड बाय एसी, भागाकार असल्यामुळे भागाकार. कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे, एबी बाय एसी, म्हणून एबी डिवायडेड बाय एसी इज इक्वल्स टू बीसी बाय एसी ॲज इट इज. भागाकाराचा उलट मी गुणाकार करतो आणि पुढला जो रेशो आहे तो एकदम उलट करून घेतो, एसी बाय एबी. म्हणून एसी एसी विल गेट कॅन्सल, उरलं कोण, बीसी डिवायडेड बाय एबी. आणि बीसी डिवायडेड बाय एबी ही कोणाची व्हॅल्यू आहे, बीसी डिवायडेड बाय एबी मीन्स बीसी डिवायडेड बाय बीए ही टॅन थिटाची व्हॅल्यू आहे. इट मीन्स मी बीसी डिवायडेड बाय एबी ची व्हॅल्यू टॅन थिटा घेऊ शकतो. आणि यावरून मला काय समजलं, जो साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा आहे याचीच व्हॅल्यू टॅन थिटा घेता येते. किंवा यालाच आपण उलट सुद्धा लिहू शकतो की टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. राईट, एकदम नंबर 1 प्रकारे आपण सर्वला सर्व रिलेशन, कोणकोणाचे सर्वला सर्व रिलेशन आपण आपल्या मनानं सॉल्व्ह करून बघितलो. आपण कुठं पाठ केले का कुठं बघून नाही, जसं जसं आपल्याला समजते तसं तसं आपण ते रिलेशन फाइंड आउट केले. कोणते, साइन थिटा इज रेसिप्रोकल ऑफ कोसेक थिटा. याचा अर्थ असा, साइन थिटा आणि कोसेक थिटा हे एकमेकाला अपोजिट असतात. कॉस थिटा इज इक्वल्स टू रेसिप्रोकल ऑफ सेक थिटा. याचा अर्थ असा, कॉस थिटा आणि सेक थिटा हे एकमेकाला रेसिप्रोकल असतात. टॅन थिटा इज इक्वल्स टू रेसिप्रोकल ऑफ कॉट थिटा. याचा अर्थ सुद्धा टॅन थिटा आणि कॉट थिटा हे एकमेकाला अपोजिट असतात. आणि टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा आणि कॉस थिटाचा भागाकार म्हणजे टॅन थिटा. एवढ्या 4 रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे, 1-2दा लिहून काढायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ही कन्सेप्ट तुमच्या दिमाग आणि ही कन्सेप्ट आणि तुमच्या दिमागामध्ये फेविक्विक टाकल्यासारखं एकदम चिपकून जाईल, एकमेकाला चिटकून जाईल. तेच आपल्याला पाहिजे की कन्सेप्ट सर्वांची क्लिअर पाहिजे. पुढे चलो, पुढे आहे आपल्या पुढे एक बढियापैकी टेबल. कोणता टेबल, जर थिटाची व्हॅल्यू आपण बदलत गेलो, एक वेळ 0 डिग्री ठेवलं तर काय होईल,
30 डिग्री ठेवलं तर काय होईल, 60 डिग्री ठेवलं तर काय होईल, या सर्व व्हॅल्यूज आपण 9वी मध्ये अभ्यासलेत. तरी पण आता एकदम शॉर्टकट ट्रिक मध्ये तुम्हाला पुढला टेबल कशा प्रकारे लक्षात ठेवता येईल ते आपण लगेच बघू. चला तर मग पेज नंबरवर जाऊया आपल्या 127 वर. त्यामध्ये एक टेबल दिलाय, तो टेबल आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो, भरू शकतो बघूया. आणि अशा प्रकारे मी काय केलं, आपला हा तक्ता काढून घेतला. आता हा तक्ता आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या कंप्लीट भरायचा आहे. तो सर्व व्हॅल्यूज आपल्याला साइन 0 पासून ते कॉट 90 पर्यंतच्या व्हॅल्यू, सर्व व्हॅल्यू आपल्याला स्टेप बाय स्टेप फिलअप करायच्या. एकदम सोपा आहे आणि थोडीफार आपण यामध्ये ट्रिक वापरून सुद्धा यूज करणार आहोत. मग सर्वात अगोदर काय करायचं, आपल्याला साइनचं 0 व्हॅल्यू घ्यायची, साइन थिटाची व्हॅल्यू 0 घ्यायची. म्हणजे काय होईल, साइनची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, साइन थिटा इज इक्वल्स टू अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. ही त्याची डेफिनेशन आहे. मग काय होईल, समजा ए हा अँगल जर मी थिटा कन्सिडर केला तर थिटाच्या समोरची साइड काय होऊन जाईल, बीसी, आणि हायपोटेनियस कोण होऊन जाईल, एसी. म्हणजे साइन थिटा जर व्हॅल्यू काढायची असेल तर बीसी डिवायडेड बाय एसी ही व्हॅल्यू काढली पाहिजे. मग काय होईल, जर हा थिटाचा अँगल 0 करायचा ठरवला तर हा सीए हा पार्ट मी बारीक बारीक करत येणार आणि एकदम हा अँगल काय करून जाणार, 0 करून जाणार. तेव्हा काय होईल, बीसीची व्हॅल्यू सुद्धा काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. म्हणून 0 डिवायडेड बाय एसी जर येत असेल तर पूर्ण व्हॅल्यू सुद्धा 0च होऊन जाईल. याचा अर्थ असा, साइन 0 ची व्हॅल्यू, फर्स्ट व्हॅल्यूच आपल्याला काय भेटली, 0 भेटली. काय भेटली, फर्स्ट व्हॅल्यूच आपल्याला 0 भेटली. बस याच्या पुढची कन्सेप्ट एकदम सोपी आहे. आणि हो, हा तक्ता भरण्याच्या बऱ्याच ट्रिक तुम्हाला भेटतील, युट्यूबवर सुद्धा भेटतील, किंवा तुमचे सर अजून कोणते सर असतील ते सुद्धा सांगतील. पण माझं असं म्हणणं आहे की मॅथमध्ये कोणतीच ट्रिक नसते, मॅथमध्ये फक्त एक कन्सेप्ट असते आणि ती सुद्धा क्लिअर असली पाहिजे, तरच आपल्याला सर्व किमती हे ऑटोमॅटिक लक्षात राहतील. आता पुढं बरं, याच्या अगोदर तुम्ही ऐकलात का कधी की 30 अंशाच्या समोरची बाजू ही कर्णाच्या कशी असते, निमपट असते. मग लक्षात ठेवायचं, जर 30 अंशाच्या समोरची बाजू कर्णाच्या निमपट असेल तर साइन 30 ची व्हॅल्यू सुद्धा निम्मीच घ्यायची, हाफ घ्यायची, 1/2 घ्यायची. राईट. अजून एक आहे, 45 अंशाच्या समोरची बाजू ही कर्णाच्या कशी असते, 1/√2 टाइम्स असते. म्हणून साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2. साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज √3/2 टाइम्स असते. म्हणून साइन 60 ची व्हॅल्यू √3/2 घेतली. आणि आता बोलूया साइन 90 बद्दल. आता मला बोला, साइन 90 हा 90 डिग्री असेल आणि साइनची डेफिनेशन अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेनियस असेल तर 90 डिग्रीच्या पुढली साइड कोणती आहे, एसी आहे. म्हणून एसीला एसी, आणि हायपोटेनियस कोण आहे, एसीचा आहे. मीन्स एसी एसी विल गेट कॅन्सल, कोणी नाही म्हणजे उरला कोण, 1. म्हणजे साइन 90 ची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकता, 1 घेऊ शकता. इथपर्यंत क्लिअर. आणि एकदा का साइनच्या व्हॅल्यू तुम्हाला समजल्या की साइन 0 पासून ते साइन 90 पर्यंतच्या व्हॅल्यू तुम्हाला काढता आल्या तर बाकीच्या व्हॅल्यू मात्र सोप्या आहेत, लक्षात ठेवायची तेवढी काही गरज नाही. आता जसं साइन 0 ची व्हॅल्यू काढते वेळेस 0 पासून सुरुवात झाली, 1/2, 1/√2, √3/2, 1 झाली, तर कॉसच्या व्हॅल्यू काढते वेळेस साइनच्या व्हॅल्यू पुन्हा एकदा उलट लिहून काढायच्या. कसं उलट, 0 पासून 1 पर्यंत जाण्याच्या ऐवजी 1 पासून 1 नी सुरुवात करणार, √3/2 घेणार, नंतर 1/√2 घेणार, नंतर 1/2 घेणार, आणि शेवटी काय घेणार, 0 घेणार. बस कॉस थिटाच्या व्हॅल्यू सुद्धा 1 पासून सुरुवात होतील आणि 0 पर्यंत जातील. बस सोपं आहे. मग याच्यानंतर टॅन थिटाची व्हॅल्यू काढते वेळेस आपल्याला माहित आहे टॅनचा फॉर्म्युला, टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. राईट. म्हणजे काय, साइन थिटाच्या आणि कॉस थिटाच्या व्हॅल्यूचा भागाकार केला की आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू भेटते. चला ठीक आहे. मग टॅन थिटाच्या ठिकाणी 0 जर घ्यायचा असेल तर साइन 0 आणि कॉस 0 या दोघांचा भागाकार केला पाहिजे. आता 0 डिवायडेड बाय 1 काय ते उत्तर, ऑलवेज 0 येते. म्हणजे टॅन 0 ची व्हॅल्यू सुद्धा काय आली पाहिजे, 0 आली पाहिजे. सोपं आहे. मग तसंच टॅन 30 ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर साइन 30 आणि कॉस 30 दोघांचा आपल्याला काय करावं लागेल, भागाकार घ्यावा लागेल. म्हणून मी इथं काय लिहू शकतो, भागाकार करते वेळेस मी इथं लिहिणार टॅन 30 काढायचंय म्हणून साइन 30 आणि कॉस 30 चा भागाकार 1/√2 डिवायडेड बाय √3/2
1/√2 1/√2 विल गेट कॅन्सल, वर उरला फक्त 1 आणि खाली उरला फक्त √3 मीन्स 1/√3 हे आपलं tan 30 ची व्हॅल्यू येऊन जाईल. आता tan 45 ची व्हॅल्यू काढायची असेल तर 1/√2 आणि 1/√2 चा काय करावं लागेल, भागाकार. दोन्ही भागाकारात सारख्या किमती आल्या म्हणून दोन्ही कटून जातील, उरल फक्त एकच. राईट, पुढे चलू. अजून पुन्हा दोघांचा भागाकार करायचा असेल तर 1/√2 इथं पण आहे, 1/√2 इथं पण आहे. 1/√2 1/√2 कॅन्सल होईल आणि अंशात फक्त उरतील कोण, √3 उरतील. पुढे चलू. 1 ला 0 ने डिवाइड करायचंय आणि आतापर्यंत कोणत्याच संख्येला 0 ने डिवाइड करताच आलं नाही. आतापर्यंत कोणत्याच संख्येला 0 ने डिवाइड करताच आलं नाही म्हणून ही किंमत आतापर्यंत डिफाईन झालेली नाहीये. म्हणून याचं उत्तर आपल्याला नॉट डिफाईन्ड लिहावं लागेल. काय लिहावं लागेल, नॉट डिफाईन्ड. राईट, ही झाली tan 90 ची व्हॅल्यू. बस एकदा का साइन कॉस टॅन निघाले, या सर्व व्हॅल्यूच्या उलट करत गेलो की आपल्याला खाली 3 रेशो भेटत असतात. जसं की कोसेक थिटा काढायचा असेल तर साइनचा रेशोप्रोकॉल घ्यावा लागतो, म्हणजे साइनच्या उलट व्हॅल्यू. काय करता येईल बघूत. मी काय करतो, हा डावा पार्ट थोडासा मिटून घेतो जेणेकरून कोसेक 0 ची व्हॅल्यू काढते वेळेस आपल्याला काय अरिथमॅटिक काम करावं लागेल त्यासाठी आपण काय करू, इथं जागा थोडी मोकळी करू. ओके, जर मला कोसेक थिटाची व्हॅल्यू काढायची असेल, कोसेक थिटाची व्हॅल्यू काढायची असेल तर 1/sin थिटा घ्यावं लागेल. जर थिटाची व्हॅल्यू मी काय घेणार, 0 घेतली तर कोसेक 0 ची व्हॅल्यू काढते वेळेस 1/sin 0 लिहावं लागेल आणि 1/sin 0 ची व्हॅल्यू कोण आहे, 0 आहे. आणि आताच मी सांगितलं 1/0 आतापर्यंत डिफाईन झालेला आहे का, नाही, कारण कोणत्याच संख्येचा 0वा भाग आपल्याला डिफाईन करता येत नाही. म्हणून 1/0 ही व्हॅल्यू नॉट डिफाईन आहे. याचाच अर्थ कोसेक 0 ची व्हॅल्यू काय होऊन जाईल, नॉट डिफाईन्ड. नॉट डिफाईन्ड होऊन जाईल. राईट, ही झाली कोसेक 0 ची व्हॅल्यू. आता काय करूया आपण, कोसेक 30 ची व्हॅल्यू काढायचं बघू. कोसेक 30 ची जर व्हॅल्यू काढायची असेल, कोसेक 30 डिग्री इज इक्वल्स टू 1/30 डिग्री होऊन जाईल, साइन 30 होऊन जाईल आणि 1/sin 30 ची व्हॅल्यू काय आहे, 1/2 आहे. आणि याचा रेसिप्रोकल छेदाचा छेद अंशाला गुणतो म्हणून वर काय होऊन जातील, 2 होऊन जातील आणि कोसेक 30 ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटून जाईल, 2 भेटून जाईल. राईट, पुढे चलू. कोसेक 45 ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे कोसेक 45 ची व्हॅल्यू काढण्यासाठी 1/sin थिटा करावं लागेल. कोसेक 45 इज इक्वल्स टू रेसिप्रोकल ऑफ sin 45 इज इक्वल्स टू 1/sin 45 ची व्हॅल्यू 1/√2 छेदाचा छेद अंशाला गुणतो म्हणजे √2 वर जातील, म्हणजे कोसेक 45 ची व्हॅल्यू काय होऊन जाईल, √2 येऊन जाईल, √2 ला √2. तसंच आपल्याला कोसेक 60 व्हॅल्यू काढायची असेल तर साइन 60 चा रेसिप्रोकल घ्यावा लागेल, म्हणजे उलट करावं लागेल, जवळपास उलट करावं लागेल. बघा इथं 1/2 चे 2 झाले, 1/√2 चे √2 झाले, √3/2 चे काय होतील, 2/√3 होतील, 2/√3 आणि 1 चा रेसिप्रोकल 1च होऊन जाईल. जसंच सेक थिटा हे रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा आहे, म्हणजे 1 चा रेसिप्रोकल 1, √3/2 चा रेसिप्रोकल 2/√3, 1/√2 चा रेसिप्रोकल √2 आणि 1/2 चा रेसिप्रोकल 2. 0 चा रेसिप्रोकल काय येईल बरं, 0 चा रेसिप्रोकल मीन्स 1/0 ची व्हॅल्यू जे की आपण नॉट डिफाईन म्हणून लिहितो, म्हणून इथं काय लिहावं लागेल, नॉट डिफाईन्ड. पुढं राहिलं कोण आता, कॉट थिटा. कॉट थिटा ही व्हॅल्यू टॅन चा रेसिप्रोकल आहे, म्हणजे टॅन चा रेसिप्रोकल पुन्हा तेच 1/0 येईल आणि 1/0 ची व्हॅल्यू आपण काय लिहितो, नॉट डिफाईन लिहितो. कॉट 30 ची व्हॅल्यू काढते वेळेस मला टॅन 30 चा रेसिप्रोकल द्यावा लागेल, मीन्स 1/√3 चा रेसिप्रोकल ओनली √3. टॅन 45 चा रेसिप्रोकल मीन्स 1 चा रेसिप्रोकल 1. मला कॉट 60 काढायचा असेल तर टॅन 60 चा रेसिप्रोकल द्यावा लागेल, √3 चा रेसिप्रोकल 1/√3. आणि कॉट 90 काढावं लागेल तर टॅन 90 चा रेसिप्रोकल द्यावा लागेल. टॅन 90 मीन्स 1 नॉट डिफाईन्ड, म्हणजे ऑलवेज नॉट डिफाईन्ड हीच व्हॅल्यू मला द्यावी लागेल. कॉट 90 ची व्हॅल्यू काढावी लागेल तर टॅन 90 चा रेसिप्रोकल द्यावा लागेल, मीन्स नॉट डिफाईन्ड. नॉट डिफाईन्ड मीन्स 1/0 चा रेसिप्रोकल मीन्स 0/1 होऊन जाईल आणि 0/1 ची व्हॅल्यू आपल्याला 0 घेता येते. राईट, हा झाला आपला टेबल. आपण काय केलो,
फक्त साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायची, मग त्याच्यावरून कॉस थिटा, या दोघांच्या प्रोडक्टवरून टॅन थिटा आणि या तिघांचे रेसिप्रोकल आपल्याला खाली लिहिता येतात. आणि अशा प्रकारे आपण आपला टेबल एकदम 4 ते 5 मिनिटांमध्ये, एकदा पाठ झाला का 4 ते 5 मिनिटांमध्ये आपण त्याला लिहून काढू शकतो. ठीक आहे, तुम्ही सुद्धा या टेबलची एकदा दोनदा प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला हा टेबल पाठ होऊन जाईल. आणि ट्रिकच्या नादी लागून तुम्ही याला पाठ करण्याची कन्सेप्ट विसरून जाऊ नका. कन्सेप्ट फार महत्वाची आहे की 30 अंशाच्या समोरची बाजू हाफ असते म्हणून sin 30 हाफ घेतला. 45 अंशाच्या समोरची बाजू 1/√2 टाइम्स असते म्हणून 1/√2 टाइम्स घेतलं. साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल ही √3/2 टाइम्स असते म्हणून sin 30 ची व्हॅल्यू √3/2 टाइम्स घेतली आणि 90 अँगल बद्दल आपण बोललो. ठीक आहे, अशा प्रकारे हा झाला टेबल. आता लगेच काय करूया, आपल्या पुढे आहेत पॉइंट ट्रिग्नोमेट्री ऑफ आयडेंटिटीज. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आपल्याला बघायचे आहेत. चला तर लगेच बघूया आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. आणि असं आहेत आपल्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. आता आयडेंटिटीज म्हणजे काय, आतापर्यंत आपण फॉर्म्युले बघत आहोत, पण ट्रिग्नोमेट्रीमध्ये काय असते, आयडेंटिटीज असतात. म्हणजे एक छोटेसे सूत्र असतात. कोणतं सूत्र, की पहिलं सूत्र तुम्हाला दिलंय sin स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. याचं प्रूफ पार्ट तुम्हाला 128 वर दिलंय आणि याचं प्रूफ पार्ट काय एक्झाम मध्ये विचारत नाहीत, फक्त हा फॉर्म्युला कसा डिफाईन झाला याच्यासाठी तो दिलेला आहे. तो सुद्धा तुम्ही पुस्तकात बघून घेऊ शकता, पेज नंबर 128 वर आहे. लक्षात काय ठेवायचंय, जो पहिला रेशो आहे साइन आणि जो दुसरा रेशो आहे कॉस, त्यांची जर स्क्वेअरिंग घेतली आणि दोघांची जर बेरीज केली तर ऑलवेज, नेहमी, कुठे पण कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये आन्सर काय येते, एकच येते. उदाहरणार्थ आता एक्सरसाइज मध्ये आपले उदाहरण कसे आहेत, समजा उदाहरणार्थ तुम्हाला साइन थिटाची व्हॅल्यू दिली जाईल 3/4, तर तुम्ही काय करणार, साइन थिटाची व्हॅल्यू जर 3/4 असेल तर साइन स्क्वेअर थिटा काढण्यासाठी 3/4 चा स्क्वेअर करणार आणि 9/16 ची व्हॅल्यू तुम्ही साइन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी पुटअप करणार आणि आलेली व्हॅल्यू तिकडे जाऊन मायनस होईल, त्यावरून तुम्हाला कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढता येते. म्हणजे जवळपास सांगायचं तात्पर्य एवढाच, या फॉर्म्युल्यावरून जर साइन थिटाची व्हॅल्यू दिली असेल तर कॉस थिटा काढता येतो. यासाठी ही आयडेंटिटीज तुम्हाला पाठ करणं फार महत्वाचं आहे. आणि ह्या आयडेंटिटीज जोपर्यंत तुम्ही मॅथ शिकालात, जोपर्यंत तुम्ही गणित शिकालात, तोपर्यंत तुमच्या दिमागात असणं फार महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे, कारण या 3च आयडेंटिटीजवर आपला पूर्ण एक्सरसाइज फुल्ली डिपेंड आहे. त्यामध्ये असलेले प्रूफ पार्टचे गणित सुद्धा या 3च आयडेंटिटीजवर आपल्याला सोडवता येतात. पहिली आयडेंटिटी समजल्याच्या नंतर दुसरी आयडेंटिटीज काय म्हणते, दुसरी आयडेंटिटी म्हणते 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. म्हणजे सर, जो आपला कॉट रेशो आहे ना, त्याचा जर स्क्वेअर घेतला आणि त्यामध्ये +1 केला तर त्याची व्हॅल्यू काय येते, कोसेक स्क्वेअर थिटा एवढी येते. म्हणजे आपल्याला काय समजलं, आपल्याला एवढं समजलं की आपल्याला जर गणितामध्ये प्रॉब्लेम मध्ये जर कॉट थिटाची व्हॅल्यू दिली असेल तर आपल्याला कोसेक थिटा काढता येतो, बस. तसंच तिसरी सुद्धा आयडेंटिटी आहे, गणितामध्ये जर आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू दिली असेल तर टॅन थिटाची आयडेंटिटी यूज करून 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा ही प्रॉपर्टी यूज करून आपल्याला सेक थिटा सुद्धा काढता येतो. म्हणजे जवळपास जर थोडक्यात सांगायचं झालं तर या 6 पैकी 6 म्हणजे कोण, पहिली साइन थिटा, दुसरी कॉस थिटा, तिसरी कॉट थिटा, चौथी कोसेक थिटा, पाचवी सेक थिटा आणि 6वी टॅन थिटा. या 6 पैकी कोणतीही एक जरी व्हॅल्यू दिली तर आपल्याला बाकीच्या 5 व्हॅल्यू काढता येतात या 3 आयडेंटिटीवरूनच, या 3 फॉर्म्युल्यावरूनच. म्हणून एक्सरसाइज चालू करण्याच्या अगोदर ही आयडेंटिटीज तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ करून घ्या, लक्षात करून ठेवा, तरच आपल्याला पुढली एक्सरसाइज सॉल्व्ह करता येते. आता पुढल्या एक्सरसाइज मध्ये प्रॉब्लेम काय असतील, प्रॉब्लेम असतील तुम्हाला एक व्हॅल्यू दिली जाईल साइन थिटाची, मग तुम्हाला 5ला 5ची व्हॅल्यू काढता आल्या पाहिजे. कसे, साइन थिटाची व्हॅल्यू दिली तर पहिली आयडेंटिटीजवरून तुम्हाला कॉस थिटा काढता येतो. कॉस थिटा दिला, साइन थिटा कॉस थिटा माहित असलं की टॅन थिटा काढता येतो. टॅन थिटा माहित असला की तिसरी आयडेंटिटी जाऊन सेक थिटा वापरता येतो. काही करता येते, एक आयडेंटिटीज दिली की आपल्याला 5ला 5 बाकीच्या आयडेंटिटीज काढता येतात. शर्त एवढीच की तुम्हाला ह्या 3ही आयडेंटिटीज पाठ पाहिजे. आणि याच्या अगोदर आपण जे रिलेशन शिकलो की कोण कोणाच्या उलट आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात पाहिजे. चला तर मग हे सर्व फॉर्म्युले, या सर्व किमती शिकल्याच्या नंतर आता तुमच्याकडे सर्व हत्यार आहेत, सर्व फॉर्म्युले आहेत. आता आपण एक्सरसाइज कडे जाऊ शकतो, एक्सरसाइज मधले गणित सॉल्व्ह करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया आपण आपली एक्सरसाइज 6.1 ला.
जे की पेज नंबर 131 वर आहे. त्यामधला मी पहिला क्वेश्चन लिहिला, इफ sin theta is equals to 7/25 find the value of cos theta and tan theta. एकदम जबरदस्त क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. म्हणून मागील आयडेंटिटीज आपण पुन्हा इथं वापरू शकतो. आता उत्तराला सुरुवात करते वेळेस मी अगोदर लिहिणार गिवन मध्ये आहे आपल्याला sin theta इज इक्वल्स टू 7/25 आणि आपल्याला आन्सर द्यायचंय cos theta काय असेल आणि tan theta काय असेल. आत्ताच आपण बघितलो की sin theta आणि cos theta यांची जी आयडेंटिटी आहे ती कोणती आहे. देअरफॉर sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. बस हीच प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची. आता sin theta ची व्हॅल्यू 7/25 आहे म्हणून मी sin theta च्या ठिकाणी 7/25 ऑफ स्क्वेअर असल्यामुळे ऑफ स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. देअरफॉर 7चा वर्ग 49, 25चा वर्ग 625 प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे cos स्क्वेअर थिटा 1. इकडला सर्व पार्ट तिकडे जाईल आणि मायनस होईल. -49 डिवायडेड बाय 625. आता 1च्या छेदात काही नाही म्हणजे 1 म्हणजे इथं तिरपा गुणाकार नक्की होणार. 625 गुणिले 1 625 मायनस 49 गुणिले 1 49 ला 49 आणि छेदामध्ये छेदाचा गुणाकार 625 गुणिले 1 625. पुढं 625 मधून आपल्याला 49 काढायचे आहेत. मी इकडे करून घेतो रफ मध्ये पार्ट. 625 मधून 49, 5 मधून 9 जात नाहीत, 15 मधून 9 गेले 6, 1 मधून 4 जात नाहीत, 11 मधून 4 गेले 7 आणि इथं झाले 5, 5 मधून 5 म्हणजे जवळ 5 मधून 5 ला 5 जवळपास 576 भागिले 625 ही व्हॅल्यू आहे cos स्क्वेअर थिटाची. पण आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची हो. आपल्याला सिंगल cos थिटा काढायचा आहे. देअरफॉर इन अ स्क्वेअर रूट ऑफ 576 भागिले 625 आणि आपल्याला चांगलंच माहित आहे 576 हा वर्गमूळ आहे, वर्ग आहे 24चा म्हणून 625 हे वर्ग आहे 25चा म्हणून दोघांचे वर्गमुळे घेतले आणि 24/25 ही व्हॅल्यू आलेली आहे आपली cos थिटा. आणि हे झालं आपलं पहिलं उत्तर. काय झालं आपलं पहिलं उत्तर 24 डिवायडेड बाय 25. राईट. म्हणजे आपण cos थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 24 डिवायडेड बाय 25. आता व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला tan थिटाची. कोणाची व्हॅल्यू काढायची आहे tan थिटा. पण आपल्याला माहित आहे tan थिटा काय असतो. tan थिटा हा sin थिटा आणि cos थिटाचा भागाकार असतो. म्हणून मी लिहू शकतो की बाबा tan थिटा इज इक्वल्स टू sin थिटा डिवायडेड बाय cos थिटा. लिहिणार sin थिटाची व्हॅल्यू काय आहे. गिवन आहे 7/25. 7/25 भागाकार असल्यामुळे भागाकार दिलं. cos थिटाची व्हॅल्यू आत्ताच आपण काढली 24/25 इज इक्वल्स टू 7/25 भागाकाराच्या उलट गुणाकार आणि पुढला रेशो इनवर्स 25/24. 25 कटले 25 कटले. का कटले कारण हे छेदात आहेत हे गुणाकारात आहेत. उरलं कोण 7 आणि छेदामध्ये 24. म्हणून tan थिटाची व्हॅल्यू काय येऊन जाईल 7/24. ही व्हॅल्यू झाली आपली tan थिटाची. एकदम सोप्या पद्धतीनं आपण आपलं tan थिटाची व्हॅल्यू सुद्धा काढून घेतली. tan थिटा इज इक्वल्स टू 7/24 आणि हे झालं आपलं 6.1 मधील पहिलं गणित आपण सॉल्व्ह करून घेतलो. ओके. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीचा थोडाफार थेरॉटिकल पार्ट बघितला आणि प्रॅक्टिस सेटला सुद्धा सुरुवात केलो. त्यामधलं पहिलं गणित सुद्धा एकदम नंबर 1 सॉल्व्ह केलं. तुम्हाला हे जर पहिलं गणित जमत असेल तर तुम्ही दुसरं गणित सुद्धा सॉल्व्ह करू शकता किंवा पुढल्या व्हिडिओमध्ये आपण ते पुढले गणित कंटिन्यू करू. चला तर मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओचा पूर्ण पार्ट समजला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये या व्हिडिओबद्दल माहिती सांगायला सुद्धा विसरू नका. चला तर मग स्वतःची काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.